पण बळीराजा हा प्रल्हादाचा नातू आहे, भक्त आहे. बळी म्हणतो ठीक आहे चालेल, विष्णू असू दे नाही तर कोणी असू दे, जर विष्णू भगवंत माझ्याकडे याचक म्हणून येत असतील तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाहीये. मी आता एक वेळेला ते पाणी सोडलेलं आहे, संकल्प केलेला आहे, तर तो जे काही मागेल माझ्या दारात आलेला त्याला देणं मला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ते कोणी पण असू दे, विष्णू असतील तरी चालतील, मी देणार. कारण सगळ्यात दानशूर जो आहे तो बळीराजा आहे, त्यानंतर कर्ण आहे. बळीराजा आता पाणी संकल्प वगैरे केलेला आहे आणि त्या बटूला सांगतात की ठीक आहे म्हणे, घ्या, तुम्हाला 3 पावलं जमीन पाहिजे, तू 3 पावलं जमीन घे. आता पाद्यपूजा वगैरे सगळं केलेलं आहे. आता या वेळेला त्याची जी बळीची जी कन्या आहे ना, रत्नावली, त्या रत्नावलीला या वामन रूपातील भगवंत पाहिले तेव्हा तिला अतिशय खूप आवडले ते, आणि तिच्यातला वात्सल्य भाव पूर्ण झालेला आहे. हे सांगण्याचा उद्देश आहे की हीच जी रत्नावली आहे ही नंतर कृष्णांच्या अवतारानंतर तिथे प्रकट झालेली आहे. त्यामुळे वामन अवतारामध्ये या रत्नावलीला असं वाटतंय की एवढं सुंदर बालक आहे, याची आई किती भाग्यवान आहे की जिने हिला स्तनपान केलंय, जिने हिला दूध पाजलंय या बटूला, ती किती भाग्यवान असेल. याचा अर्थ आहे की हा वात्सल्य, मातृतुल्य भावना तिच्यामध्ये जागृत झालेली आहे. पण हीच भावना जेव्हा त्याने 3 पावलं मागितल्यानंतर विश्व विराट रूप या वामन अवतार म्हणजे भगवंतांनी दाखवलेलं आहे, धारण केलेलं आहे, आणि एका पावलामध्ये सर्व जमीन व्यापून टाकलेली आहे, सर्व पृथ्वी व्यापून टाकलेली आहे. दुसऱ्या पावलाने सर्व स्वर्गलोक व्यापून राहिलेला आहे. म्हणजे बळीने स्वर्ग जिंकलेला होता की नाही, म्हणजे सर्व बळीचा जो राज्याचा भाग आहे तो सगळा दुसऱ्या पावलांनी भगवंतांनी व्यापून ठेवला. आता म्हणे तिसरं पाऊल ठेवू कुठे, कारण पृथ्वी आणि स्वर्ग हे दोन्ही पण मी घेतलेले आहेत, तिसरं पाऊल मी कुठे ठेवू.